कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हॅलो. जानी, तू तू झोपली होतीस का? आय होप मी तुला डिस्टर्ब नाही केलंय. नाही नाही, डिस्टर्ब कसलं, झोपायचीच तयारी करत होते. माझं एक्झॅक्टली हेच झालंय. यु नो, लग्न या एका शब्दाने माझ्या लाईफमध्ये इतके चेंजेस होणार आहेत, ह्या सगळ्याचा विचार करूनच मी रेस्टलेस झालोय. असं का म्हणतोयस तू? उलट मी तर खूप एक्सायटेड आहे आपलं लग्न होतंय म्हणून. आय नो जान्हवी, बट यु नो व्हॉट, आजवर मी फक्त माझ्या एकट्याचा विचार केलाय. पण आता माझ्या लाईफमध्ये तू आली आहेस. माझे विचार आधीसारखे नाही राहिलेत आता मला आपल्या दोघांचा विचार करावा लागणार आहे. जयंत, तू आपल्या दोघांचा सेपरेट विचार करतोयस ना, म्हणून तुला असं वाटतं. आता असं समज, आपण फक्त शरीराने वेगळे आहोत पण मनाने एक. मग तुझे सगळे प्रॉब्लेम्स चुटकीसरशी सॉल्व्ह होतील. इंटरेस्टिंग. मग आजपासून आपण दोघे तसाच विचार करू. ओके ओके. बाय. गुड नाईट जान्हवी. गुड नाईट. लक्ष्मी, हे बघ, यात मी लक्ष्मी, काय चाललंय तुझं? कसल्या विचारात गुंगायच एवढी? अगं कामांचा ढीग पडलाय. आणि लक्ष्मी, काय झालंय? कसला विचार करतेस? भीती वाटते अहो. मनात नाही नाही ते विचार येत आहेत माझ्या. सारखं असं वाटतंय भावनाच्या लग्नाच्या वेळेला जे झालं तसंच एखादं वेगळं जान्हवीच्या लग्नात तर नाही ना येणार. खूप घाबरल्यासारखं होत आहे. तुझी काळजी करते मला लक्ष्मी. पण असं काहीही होणार नाही. अगं जे झालं ते झालं. तेव्हा काहीतरी वाईट घडलं, म्हणून आत्ताही तसंच काहीतरी कसं घडेल? आणि तूच म्हणतेस ना, देव आहे आपल्या बरोबर, तो आपलं रक्षण करतोय आणि तूच घाबरतेस. हे बघ, असं काहीही होणार नाही, विश्वास ठेव. अगं आपले वाईट दिवस गेले आणि चांगले दिवस सुरू झालेत लक्ष्मी, तेव्हा सगळं चांगलंच होणार आहे. तथास्तु, तुम्ही म्हणता तसंच होऊ दे. तसंच होणार आहे. मी जरा बघून येतो हरीश आणि संतोषचं काय चाललंय. हा, हे बरं लक्ष्मी, जरा माझी बॅग एकदा बघून घे ना, की सगळं काही नीट घेतलंय ना मी, काही राहिलं तर नाहीये. बघून. वीणा, वीणा, अगं हाक मारतोय तुला. कुठे आहेस तू? काय झालं? काही झालेलं नाहीये. मग असं काय करते? रोज तू बडबड करत इकडे तिकडे फिरत असतेस ना घरात. आज काय झालंय? कामं नाहीत तुला? झाली सगळी कामं? जानूचं लग्न आहे, बरं वाटतंय ना? अगं मग जा ना, सगळी कामं उरकून घे पटकन. जाते ना. या घरात कामं करायलाच तर राहते मी. झालं तुझं सुरू. आता काय झालं तुला? नाही, तुम्हाला ना माझी आठवण काम असेल तेव्हाच येते. इतकी माणसं आहे घरात, एकालाही वाटलं नाही की माझ्या माहेरी माझी आई आहे, तिला बोलवलं पाहिजे म्हणून. अगं मी केलाय का फोन तिला? स्वतः फोन केलाय, बोलवलंय, येतील. फोन केलं म्हणजे होत असतं का सगळं?
घरात मोठी माणसं आहेत ना, आहेत की नाही? आई बाबा स्वतः गेले होते की नाही सिंचनाच्या घरी रीतसर पत्रिका द्यायला? गेले होते ना? मग सगळ्या घरादाराला व्यवस्थित आमंत्रण दिलं त्यांनी. पण माझ्या आईचं काय? तिचा तर विचारच करत नाही ना कोणी. अहो तिला बोलवणं करायला नको का? आणि तुमच्या एका फोनने ती येणार आहे का? तिला असं वाटेल ना की तोंड देखलं बोलावलंय म्हणून. मलाही वाटतं या लग्नात माझं कोणीतरी असावं म्हणून. अगं पण मग आम्ही कोण आहोत तुझे? आजी तुम्ही माझीच माणसं आहात हो. पण बाहेरून आलेल्यांपैकी आपलं केलेली मी एकटी व्यक्ती आहे इथे या घरात. बरं झालं आज सिंचना नाहीये घरी, नाही तर हिचा हा टोमणा ऐकून त्यांच्यात जुंपलीच असती. पण बघायला मजा आली असती. थोडक्यात काय, माझं दुःख दिसलं ना तरी त्यावर कुणाला काही करायचंच नाहीये. एखादा असता ना तर म्हणाला असता की आत्ता बोलावणं करतो. अगं पण गरजच नाहीये त्याची. बघितलं आजी काय म्हणतात आता हे? म्हणे आता यांना गरजच वाटत नाहीये माझ्या आईला बोलावणं करायची. तुम्ही ना नाही अगं बाय म्हणजे गरज नाहीये म्हणजे मी ऑलरेडी बोलावणं केलंय ना त्यांना. सोडावं. अगं येत असतील त्या. मी आधी सोडावं. ते बघ ते बघ तिथे कोण आलंय ते बघ. ओळखतीस का तू त्यांना? आई 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 मला दिसतो. देवा धावून आलास रे सासूबाईंच्या रूपात. कशी असतो? मी ठीक आहे ग. तू कशी आहेस बाळा? मी पण बरी आहे. ये ना ये. बस मला वाटलं येतेस की नाही. बरं वाटलं ग तुला बघून. नमस्कार आई, कशा आहात तुम्ही? मी बरी आहे. तुम्ही कशा आहात? बाई, अरे आलात तुम्ही? नमस्कार. नमस्कार. कसा झाला प्रवास? प्रवास अगदी छान झाला, किती छान. आम्ही म्हणजे तुम्ही इतक्या अगत्याने आलात, इतकं छान वाटतंय मला. हो येणारच ना. मला न विसरता लग्नाचं आमंत्रण दिलं, हेच खूप आहे हो माझ्यासाठी. विसरू कसे आम्ही? तुम्हाला नाही बोलवणार म्हणजे घरचं कार्य आहे तुमचं. वीणाच्या आई आहात तुम्ही, तुमचा तर मान आहे इथे. बरं तुम्ही थकला असाल प्रवासातून, वीणा एक काम कर, त्यांना तुझ्या खोलीत घेऊन जा. मी फक्कड चहा करून आणते बघा. आई मी ठेवते चहा. अगं वेडी आहेस का तू? इतक्या दिवसांनी आई आली आहे, 4 गप्पा मारशील की नाही? बसा तुम्ही. काय झालं समाधान? हा जा आता आईला घेऊन जा आतमध्ये गप्पा मारा. आई चल. हो आजी बघितलंस का तुझी नात सून आई आल्यानंतर केवढी लहान झाली ते. वया न वाकला कणा तरी आईची सर ना कोणा. हं? अरे संतोष, मुलं किती मोठी झाली ना तरी त्यांना आई लागतेच. हो खरंय तुझं. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.